गावातल्या गावकऱ्यांनी जो मोर्चा नसरापूरमध्ये काढला होता त्या मोर्चाला आता सुरुवात जी झालेली आहे ते पाहायला मिळतेय। सगळ्या ग्रामस्थ ज्या आहेत महिला त्या या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। काळ्या फिती बांधून या सगळ्या महिला या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। खरं तर काल दुपारी ही घटना याच नसरापूर गावात जी आहे ती घडली होती। त्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून त्या चिमुकलीची हत्या जी आहे ती करण्यात आली होती आणि त्याच विरोधात गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आज नसरापूर बंदची हाक दिली होती। गाव संपूर्ण बंद करण्यात आला आहे आणि नसरापूर बंदच्या हाकेसह मोर्चा जो आहे तो या गावात या महिलांनी आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेला आहे। आपण या महिलांकडून जाणून घेऊया। काकू, काय सांगाल, काय घटना घडल्या गावात, आज काय मागणी आहे तुमची? आमची ही एकच मागणी, या नराधमला 2 वेळा त्यांनी कृत्य केलं, सरकारने लक्ष दिलं नाही। ही मुलगी गेली नसती, सरकारने जर लक्ष घातलं असतं तर ही मुलीचा जीव वाचला असता। काय मागणी आहे तुमची? तुम्ही सगळ्या महिला अशी आहे की ही केस या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे। अशा प्रकारचं कृत्य हे आधी नोंद केलेले आणि त्याला बेल मिळाल्यामुळे तो बाहेर सुटला आणि त्याची ही मनशा झाली, त्याची ही डेअरिंग झाली की त्याने पुन्हा एकदा हेच कृत्य केलं। मग अशा माणसाला आपण माणूस म्हणू शकत नाही, तो राक्षस आहे आणि त्या राक्षसाला नरकात पाठवल्याशिवाय आम्ही सगळेजण शांत बसणार नाही। काय तुमची मागणी आहे? कुणाची तरी मुली बाळी असतील, कुणाची आजी असेल, ती जर सुट्टीला आली तर आम्ही काय करायचं? आमच्या डोळ्यात देखत फाशी झाली पाहिजे आरोपीला। जिथं ज्यानं कृत्य केलं तिथं डोळ्यात देखत आमच्या लेखात फाशी त्याला झाली पाहिजे। आमच्या चौकात झालं तिथं गेट पास झाले सर। आता शेवटी तुमची मागणी तरी सांगा। शेवटी नाही, आता सांगितलं शेवटी सांगणार, शेवटी हा ठीक आहे। शेवटी हा, सांगणार। हे आपण बघतोय की या नराधमाला फाशी व्हावी अशी मागणी जी आहे त्या ग्रामस्थांकडून केली जाते। काळ्या फिती डोक्याला बांधून या सगळ्या ग्रामस्थ महिला समिती या मोर्चात उतरलेल्या पाहायला मिळत आहेत। मी तुला गावची जी आहे ती देखील दृश्य दाखवतो। गाव पूर्णपणे कडकडीत बंद जो आहे या ग्रामस्थांनी पुकारला होता आणि या नसरापूर बंदला ग्रामस्थांनी तसाच प्रतिसाद दिला। मोठा पोलीस बंदोबस्त या नसरापूर गावात तैनात करण्यात आलेला आहे। काल दुपारी ही जी घटना घडली होती, दुपारच्या सुमारास घटना घडल्यानंतर त्या आरोपीला रात्री पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय। पोलीस अधीक्षक खरं तर गावकऱ्यांनी काल रात्री देखील रस्ता रोको पुणे बेंगलोर हायवेवरती केला होता आणि जोपर्यंत तो नराधम आमच्या ताब्यात द्या अशी मागणी सगळ्या ग्रामस्थांनी केली होती। त्यानंतर सगळा पोलीस बंदोबस्त या गावात आता तैनात करण्यात आलेला आहे। काल रात्री उशिरा ग्रामस्थांनी त्यांचा रस्ता रोको मागे घेतला, पण आज सकाळी गाव बंदची हाक जी आहे ते ग्रामस्थांनी दिली होती। मोर्चा शांततेसाठी मोर्चा काढू, त्या नराधमाला फाशी मिळण्यासाठी मोर्चा काढू असं सांगण्यात आलं होतं गावकऱ्यांकडून आणि खरं तर त्याच पार्श्वभूमीवर आता या सगळ्या ज्या स्थानिक महिला आहेत त्या काळ्या फिती बांधत रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। तो जो नराधम आरोपी आहे त्या आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी या सगळ्या गावकऱ्यांनी या नसरापूर गावात मोर्चा काढलेला आहे। खरं तर पुणे शहरापासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावरती हे गाव आहे नसरापूर आणि याच गावात काल दुपारी ही सगळी माणुसकीला काळीमा फासणारी घटना जी आहे ती घडली होती। अवघ्या 3.5 वर्ष वय असलेल्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत एका 65 वर्षीय नराधमानं ही गोष्ट बाहेर येऊ नये म्हणून तिची हत्या खरं तर एका गाईच्या गोठ्यात केली होती। ते सीसीटीव्ही देखील समोर आले। हा इथून काही अंतरावरती असलेल्या गावचा तो रहिवाशी होता, तो वारंवार या गावात यायचा। या आधी देखील असे 3 गंभीर गुन्हे त्या आरोपीने केलं असल्याचं सांगितलं जातंय, पण त्या आरोपीला या आधी देखील जामिनावर बाहेर सोडण्यात आलं होतं आणि म्हणून त्याची ही ताकीद झाली असा आरोप या सगळ्या महिलांनी केलेला आहे आणि त्या नराधमाला फाशी व्हावी म्हणून हा सगळा मोर्चा गावकऱ्यांनी काढलेला आहे। गाव कडकडीत बंद ठेवलेला आहे। अगदी पुणे बेंगलोर हायवे पासून अवघ्या 1 किलोमीटरवरती हा सगळा परिसर आहे, हे गाव आहे आणि त्याच हायवेवरती हा मोर्चा आता पुढं
या महिलांकडून नेण्यात येणार आहे। काळ्या फिती प्रत्येक महिलाच्या डोक्यावरती दिसत आहेत। पुरुष मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झालेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त या सगळ्या गावभरात ठेवण्यात आलेला आहे। त्या आरोपीला काल अटक केली, FIR झाली, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला। मात्र त्या आरोपीला येत्या 7 ते 8 दिवसात फाशीची शिक्षा द्या अशी मागणी देखील या सगळ्या महिलांनी केलेली पाहायला मिळते। आणि दृश्य तुम्ही पाहताय, मोर्चा या नसरापूर गावात जो आहे त्या मोर्चाला आता सुरुवात झाली आणि